त्यांना धक्का द्यायला येतोय. आजपर्यंत म्हणजे आजच्या क्षणापर्यंत या स्पर्धेत अजिंक्य असलेला मेजवानी गोंधळपाडा. डीजे आणि ही जी उत्तम विद्युत प्रकाशाची व्यवस्था आपण पाहताय ती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. स्वरा लाईट्सचे प्रोप्रायटर सन्मान्य उदयजी थिटे यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं देखील स्वागत करूया. आपल्या डीजेचं देखील जोरदार स्वागत करूया. आणि या सामन्यासाठी ऑफिशियल ॲज फॉलोज सरपंच म्हणून मनीष राणे सर, पंच म्हणून रणजित तुणतुणे सर, महेंद्र नाईक सर, सहाय्यक गुणलेखकाच्या भूमिकेत असतील पंकज पाटील सर, जगदीश पोईलकर सर. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. आजच्या या अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी लीग जी आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय जगदीश रघुनाथ सावंत आणि गावदेवी क्रीडा मंडळ मुशेत यांच्या माध्यमातून दुसरं पर्व आपण या ठिकाणी सेलिब्रेट करतोय. ऑफिशियल्सला विनंती आहे आपण आपली मॅच स्टार्ट करायची आहे. हितार्थ मडवी आपण या आपल्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक होतं ते आपण कलेक्ट करायचं आहे. हितार्थ मडवी आपण आपलं 1300 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. अधिक 2000 रुपये, अधिक 2000 रुपये, 3300 रुपये टोटल. अंकुरचा स्कोर बोर्ड जर आपण चेक करूयात. प्रत्येक पॉईंटसाठी 200 रुपये असं 4 पॉईंट. अथर्व राऊत स्कोर बोर्ड अपडेट करा. आणि शेवटची रेटसाठी 500 रुपये असं 1300 रुपयाचं पारितोषिक हितार्थ मडवी. सामन्याची पहिली चढाई रायगड जिल्हा कुमार गटाचं प्रतिनिधित्व केलेला प्रथमेश म्हात्रे भूते संघाचा स्थानिक खेळाडू यावेळेस मेजवानी गोंधळपाडा संघाचं प्रतिनिधित्व करताना पहिली चढाई शुभारंभाची चढाई मध्यरक्षकाला लातेनं स्पर्श करण्याचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात चांगलं पददालित्य क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेऊन माघारी परततोय. निष्फळ चढाई गुणांकन 0-0. शुभारंभाची चढाई मनोज घरत दत्तप्रसाद बहिरोळे संघाचा स्थानिक खेळाडू पहिली चढाई रिक्त असते माघारी परतेल. बोनसचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तेजस पाटील चढाईच्या मोर्चावर उजव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात होते. रिक्त चढाई प्रत्युत्तर मंथन सुरू आहे. हो क्वार्टर फायनलचा सामना आहे. म्हणजे या सामन्यामध्ये जिंकणारा संघ या स्पर्धेतला बक्षिसाचा मानकरी नक्की ठरणार आहे. 4 मध्ये त्याचं नाव निश्चित होणार आहे. मंथन सुरुवेची चढाई मेजवानी गोंधळपाडा वर्सेस स्वस्तिक वॉरियर्स मांडवा या स्पर्धेतला क्वार्टर फायनलचा सामना
म्हणजे हळूहळू स्पर्धा ही अंतिम टप्प्याकडे जाताना दिसतंय. ती जात असताना आपण पाहिलं टॉप 8 म्हणजे क्वालिफाय झालेले 8 संघांमध्ये सुद्धा काही संघ आज चमकदार खेळ करू शकले नाहीत आणि निराशेने या ठिकाणी एक जबरदस्त अँकल होल्ड केला जातोय. रायडर बाद होतोय, हल्ला चढवला जातोय. आयुष कावजी सुंदर टॅकल, अँकल होल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निरंजन रातवडकरला जशास तसे टीट फॉर टीट, हम भी कुछ कम नाही. आपणाला माहित आहे की प्रथमेश म्हात्रे कर्णधार अँकल होल्डचा सुपर डुपर बादशाह. सुंदर पकड, तेजस पाटील जेरबंद केलं जात आहे. प्रत्युत्तर मनोज घरत. प्रथमेश म्हात्रे. खेळ हा जिंकायचा, खेळ हा कबड्डीचा, खेळ हा मर्दानीचा. आणि असा हा मर्दानीचा खेळ ह्या कबड्डी पतलावर मर्दा जे आहेत ते खेळताना दिसत आहेत. मी म्हटलं की कबड्डी खेळण्यासाठी मगाशी अंकुश सरांनी सांगितलं की फिटनेस कसा राखायचा किंवा बॉडी कशी बनवायची. कबड्डी खेळण्यासाठी काय करावं लागतं, केवढा मोठा संघर्ष आहे. एका दिवसामध्ये खेळाडू तयार होत नाहीत, एका दिवसामध्ये खेळाडू हिरो होत नाहीत, एका दिवसामध्ये खेळाडू बेस्ट डिफेंडर होत नाहीत, बेस्ट रायडर होत नाहीत. त्यासाठी कित्येक महिने, कित्येक वर्षाची ती तपश्चर्या, कित्येक वर्षाचा तो संघर्षमय प्रवास, हार्डनेस. आणि मग कुठेतरी आपण ह्या दिग्गज लोकांच्या समोर, दिग्गज मान्यवरांच्या समोर, तमाम कबड्डी मायबाप रसिकांच्या समोर आपल्या नावाचा दबदबा निर्माण करतो. जियान मयूर घरत नाव असलेली बॅग हरवलेली आहे आणि ती लगेच सापडले. काकेत कळसा आणि गावाला वळसा. पण असो, थोडासा विनोदाचा भात सोडला तर बाजूलाच बॅग होती. असो दादा, तू खुश झालास. या ठिकाणी मात्र अंकुर सर आपण पाहतोय. आपल्याला असं वाटलं होतं अंकुर सर की जेव्हा यूट्यूबची माध्यमातून ऑनलाईन स्पर्धा येतील पाहण्याचं, तेव्हा कुठेतरी ऑफलाईनचं जे काही फॅड आहे किंवा परंपरा आहे ती बंद होईल. पण नाही, कारण अजूनही असे दर्दी कबड्डी रसिक आहेत की ज्यांना ऑफलाईनच स्पर्धा पाहण्याचा आनंद घ्यायचा असतो आणि तेव्हाच त्यांना समाधान मिळतं. 16 नंबर जर्सी परिधान केलेला या ठिकाणी पाहतोय. हल्ला चढवला जातोय. आयुष घुमे कोर्टच्या बाहेर जाईल. 1 नंबर जर्सी परिधान केलेला निवेदन. आता मात्र या ठिकाणी चकवतोय, फसवतोय, सटकतोय आणि दिमाखात येतोय, आपल्या सहकाऱ्यांसोबत जोडला जातोय. एवढी सुद्धा चपळता कधी कधी आपल्याला पाहायला मिळते की जी टाळ्यांचा गजर करायला लावते. आता मात्र या ठिकाणी थोडीशी घाई केली प्रथमेशनी, गरज नसताना. कारण सामन्याला आत्ता सुरुवात झालेली आहे. एक अंदाज घेतला पाहिजे की समोरच्या संघाने कोणते डावपेच आखलेले आहेत. काही क्षणानंतर थोडे थोडे डावपेच आपल्या लक्षात येतात आणि मग आपण आक्रमण करायचं असतं. पहिल्या सेमीफायनलला कॉल देतोय. अर्थातच ग्रुप बी आणि ग्रुप सी
या दोन ग्रुपमधनं जे संघ पात्र झालेले आहेत सेमीफायनलसाठी त्यांच्यासाठी पहिला पुकार आहे DN रिसॉर्ट सातिर्जे विरुद्ध अंशुल आयांश वॉरियर्स झिराडपाडा. दोन्ही संघांसाठी पहिला पुकार आहे, आपण तयारीला लागा. DN रिसॉर्ट सातिर्जे विरुद्ध अंशुल आयांश वॉरियर्स झिराडपाडा. आली ती वेळ आली, अखेर सेमीफायनलचं डिक्लेरेशन झालेलं आहे. म्हणजेच स्पर्धा एक यशस्वीमय वातावरणामध्ये अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. मेजवानी गोंधळपाडा वर्सेस स्वस्तिक वॉरियर्स मांडवा या दोन दिग्गज तडाखेबंद संघांमध्ये चालू असणारी ही चुरस तेजस मडवी रिक्त हस्ते माघारी परततोय. तेजस पाटीलचं प्रत्युत्तर. सामना संत पद्धतीने चालू आहे. सामन्याचा पूर्वार्ध आपण पाहतोय. सुंदर पकड, सुंदर सुंदर सुंदर, चांगलं कॉम्बिनेशन कोपरा रक्षक आणि मध्यरक्षकाच्या दरम्यान पाहायला मिळालं आणि तेजस पाटीलला मात्र या वेळेला मैदान सोडावं लागतंय. मंथन सुर्वेची चढाई, सुंदर पकड. दोन्ही बाजूला समसमान गुण पाहायला मिळत आहेत. निवेदन रातवडकर एक उदयोन्मुख खेळाडू, खंडाळे संघाचं स्थानिक प्रतिनिधित्व आणि यावेळेस मात्र मेजवानी गोंधळपाडा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज घरत. विम्बल्डनच्या कोर्टवर देखील जितकी शांतता नसेल तितकी शांतता मैदानात पसरली. प्रेक्षकांना हे हवंय, आम्ही बघतोय, बघू द्या. मी ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं की निवेदकांना खूप हेट करतात प्रेक्षक आणि खेळाडू. पण ठीक आहे, खेळाचा भाग आहे, चालायचं. 4-4 इक्वल पोझिशन मध्ये दोन्ही अजून संघ स्वस्तिक वॉरियर्स मांडवा आणि मेजवानी गोंधळपाडा. नक्कीच या ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड माहीत आहे. कालपासून काही प्रेक्षक वर्ग आहे ज्यांनी कालही पूर्ण स्पर्धा पाहिली, आजही पहिल्या क्षणापासून आहे तो मेजवानी गोंधळपाडा. कालपासून आत्ताच्या क्षणापर्यंत अजिंक्य या स्पर्धेतला आहे. पुढे काय ठरणार, भविष्य काय सांगणार आणि त्यांच्या वाट्याला काय येणार हे नक्कीच हा सामना संपल्यानंतर समजेल, कारण सामना अजूनही इक्वल पोझिशनमध्ये आहे. खोलवर चढाई केली जाते. या ठिकाणी मात्र चक्रव्यूह भेदण्यासाठी बिनधास्त आतमध्ये घुसला आणि स्वतःच फसला. पहा, जेव्हा तुम्ही डेअरिंग करता तेव्हा त्या डेअरिंगमध्ये तुमच्याकडे आत्मविश्वास आणि प्लॅनिंग दोन्ही गोष्टी पाहिजेत. जर त्यातली एक गोष्ट नसेल तरी तुमची ती डेअरिंग ही नक्कीच तुम्हाला महागात पडणारी ठरते. 5-4 1 गुणांची एक माफक किरकोळ अशी
आघाडी घेऊन स्वस्तिक वॉरियर्स मांडवा संघ दुसऱ्या सत्रामध्ये सुरुवात करतोय आणि जो संघ या स्पर्धेमध्ये सध्या तरी अजिंक्य ठरलेला हा मेजवानी गोंधळपाडा संघ 1 गुणांनी पिछाडीवर आहे. म्हणजे दोन्ही संघ अतिशय नियोजनबद्ध खेळ करताना दिसत आहेत. कुठेही घाई नाही, गडबड नाही, धोका पत्करत नाही आहेत. त्यांना माहित आहे की आपण जर जिंकलो तर बक्षीस पात्र नक्की ठरणार आहोत. मनोज घरत बैरोळे संघातून खेळणारा हा खेळाडू आज कर्णधारच्या भूमिकेमध्ये स्वस्तिक वॉरियर्स मांडवा संघाकडून खेळतोय आणि पुन्हा एकदा कर्णधारास साजेसास दुसरा कर्णधार प्रथमेश म्हात्रे मेजवानी गोंधळपाडा रेडवर. प्रथमेच्या रेडमध्ये एक वेगळं नियोजन असतं. प्रथमेच्या रेडमध्ये एक वेगळं वैशिष्ट्यपणा नेहमीच दिसून येतो. ज्या पद्धतीने क्रिकेटच्या भाषेमध्ये 6 चेंडू 6 पद्धतीने टाकण्यामध्ये माहीर असणारे काही गोलंदाज, त्याच पद्धतीने प्रत्येक रेड एक वेगळ्या पद्धतीची, प्रत्येक रेडमध्ये एक वेगळं प्लॅनिंग, असे सुद्धा काही बेस्ट रेडर या आपल्या अलिबाग रेवस पंचक्रोशीमध्ये आहेत. मग अशीच आपण पाहिलं की ओमकार विश्वी संघाचं आपण कौतुक केलं, अभिनंदन केलं, ज्याच्यामध्ये 2 खेळाडू हे आपल्या अलिबाग रेवस पंचक्रोशीचे होते. नक्कीच आपल्या अलिबाग रेवस वासियांना त्याचा अभिमान आहे. कारण रायगड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणीच्या त्या भव्य दिव्य अशा मोठ्या मानांकित स्पर्धेमध्ये आपल्या अलिबाग रेवस पंचक्रोशीचे 2 खेळाडू. पुन्हा एकदा रेडवर आपण पाहतोय मनोज. 5 विरुद्ध 1 अशी ही मनोजची रेड आणि या ठिकाणी एक जबरदस्त प्रयत्न मनोजचा. एका खेळाडूवर मात करून जंप करून निसटतोय असं वाटत असताना चाणाक्ष पद्धतीने लक्ष ठेवणारे दुसरे साथीदार पुढे सरसावले आणि हल्ला चढवला मनोजवर. मनोजला कोर्टच्या बाहेर बसावं लागतंय. पुन्हा एकदा 11 नंबर जर्सी परिधान केलेला तेजस पाटीलला डॅश केला जातोय. सामना आपण पाहतोय 5-7 दुसरा निर्णायक सत्र सुरू झालेला असताना सुद्धा सामन्यामध्ये अजूनही तितकी चुरस. कारण फक्त 1 गुणांचा फरक जो सुरुवातीला म्हणजेच पहिल्या हाफ नंतर जो दिसून येतात तोच अजूनही कंटिन्यू आहे. म्हणजे सामना शेवटच्या रेडपर्यंत रोमहर्षक स्थितीत असेल यात कदाचित तिळमात्र शंका असणार नाही आहे. जरतरच्या भाषेमध्ये म्हटलं जातंय अतिशय शांत संयमी प्रेक्षक वर्ग मिळेल त्या जागेवर समाधानाने या स्पर्धेचा आनंद लुटतायत. आयोजकांना सपोर्ट करतायत, प्रोत्साहित करतायत. आमच्या अलिबाग रेवस पंचक्रोशी कमिटीला प्रोत्साहित करतायत, समालोचकांना प्रोत्साहित करतायत. खरोखर असा हा प्रेक्षक वर्ग लाभणं म्हणजे नक्कीच खेळाडूंना, आयोजकांना आणि आम्हा समालोचकांना एक वेगळी भरारी उभारी येते. शेवटची मात्र मग काही मिनिटे असताना आपल्याला एक करो या मरोचा गेम सुद्धा पाहायला मिळेल. तशा पद्धतीचा गेम पाहण्यासाठी हा रात्रभर बसलेला हा प्रेक्षक वर्ग. इकडे एक गॅलरी जी महिलांसाठी बनवण्यात आलेली आहे. काल सुद्धा त्या गॅलरीमध्ये तुडुंब गर्दी होती, आज सुद्धा त्या गॅलरीमध्ये तुडुंब गर्दी आहे. दुसरा पुकार फर्स्ट सेमीफायनल DN रिसॉर्ट सातिर्जे विरुद्ध अंशुल आयांश वॉरियर्स झिराटपाडा. बी प्रिपेअर्ड. DN रिसॉर्ट सातिर्जे, अंशुल आयांश वॉरियर्स झिराटपाडा. सेकंड कॉल. अगदी मर्दानी खेळाडू सारखं पुढे येऊन त्या ठिकाणी अडवलं जात आहे.
पुन्हा रेडवर पाहतोय आपण 15 नंबर जर्सी परिधान केलेला प्रथमेश. बघा गडी मारण्याची पद्धत बघा. मी निराळा जगा वेगळा, माझा खेळही जगा वेगळा, माझी रेडही जगा वेगळी. रेकी करून आला होता तो. म्हणजे पहा आपण प्रत्येक खेळाडूचं वैशिष्ट्य खरोखर एक घेण्याजोगे वाखाणण्याजोगं कौतुक करण्यासारखं. मनोज घरात आपणाला माहित आहे की काही मोजके खेळाडू आहेत की जे बोनसचे बादशाह म्हणून नावलौकिक ज्यांच्या नावावर आहे, त्यापैकीच एक मनोज घरात. अभिषेक म्हात्रे रेडवर. अभिषेक म्हात्रे सुद्धा नेहमीच एक जबरदस्त दर्जेदार असा खेळ करत असतो. आज सुद्धा आपण पाहतोय या भव्य दिव्य अशी अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी लीग पर्व 2 मध्ये सामन्याला काही मिनिटं शिल्लक असताना मात्र सामना अजूनही त्याच पोझिशनमध्ये आहे ज्या पोझिशनमध्ये सामन्याचा पहिला हाफ एंड झाला होता. 7-8 म्हणजे फक्त 1 गुणांचा फरक. जबरदस्त या ठिकाणी अँकल होल्ड केला जातोय. तो सुद्धा मधल्या फळीमध्ये फार जिगरीचा तो खेळ असतो. मधल्या फळीमध्ये अँकल होल्ड करणं. 7-9 आणखीन 1 गुणाची आघाडी वाढलेली आहे. थोडासा विचार करावा लागेल या ठिकाणी मेजवानी गोंधळपाडा संघाला, कारण तुम्ही कालपासून अजिंक्य जरी ठरला असलात तरी आज तुम्ही अजिंक्य राहणं फार गरजेचं आहे. अपोजिट स्ट्रॅटर्जीचा अवलंब आहे. काल मेजवानी गोंधळपाडा संघ आक्रमक खेळ करत होता. आज त्यांनी डिफेन्सवर जास्त भर दिलाय आणि स्वस्तिक वॉरियर्स मांडवा संघाचं क्षेत्ररक्षण सुंदर सजलंय. मानेखाली हात घाल त्याच्या. हां बस, स्टेबल पोझिशनला ठेव तसाच. नाकाने श्वास घे, तोंडाने सोड. प्रथमेश घे, बाजूला घे. सामना चालू करा. चारास एक अशी लढत असेल. मंथन सुरू आहे तिसऱ्या चढाईच्या मोर्चावर. आता मात्र स्ट्रॅटेजी चेंज करावी लागेल गोंधळपाडा संघाला, अन्यथा त्यांचं काम कठीण झालं या सामन्यात. What is your challenge? Mandwa challenge, 1 touch point. Our decision, raider out. Please review.
रिव्ह्यू अनसक्सेसफुल, रेडर आउट. पुन्हा एकदा टाइम ऑफ घेतला जातोय, कारण ह्या अंतिम क्षणातील काही मिनिटं असताना टाइम ऑफ अतिशय महत्त्वाचा असतो, कारण रणनीती चेंज करायची की तीच ठेवायची. संघाला नक्की संघातील प्रत्येक खेळाडूला कोणत्या टिप्स द्यायच्या आणि हा कानमंत्र देण्यासाठी कोचची भूमिका मोस्ट इम्पॉर्टंट. कारण या ठिकाणी पाहतोय अजूनच सामनामध्ये ट्विस्ट आहे, सामना संपलेला नाही आहे. 8-10 फक्त 2 गुणांची आघाडी. आपल्याला माहिती आहे कबड्डीमध्ये 7, 8, 10 गुणांची आघाडी सुद्धा मोडीतकडून जिंकणारे सामने आपण पाहिलेत. पुन्हा एकदा तेजस पाटील रेडवर. एक रेडचा बादशाह म्हणून ज्याला म्हटलं जातं तो तेजस पाटील रिक्त असते परततोय. कोणताही तितकासा मोठा प्रयत्न करत नाही आहे. तमाम कबड्डी मागा प्रशिक्षकांना आम्ही वारंवार धन्यवाद देतोय. एक उत्तम प्रकारचं आपलं सहकार्य. ठीक आहे, थोडंसं शिट्या टाळ्या ह्या व्हायला पाहिजेत, तोही सुद्धा एक मजेचा भाग आहे. तेजस पाटील आणि या ठिकाणी मात्र थोडीशी चूक होत आहे. आता पकड करू की नंतर या घाई गडबडीमध्ये तोल सुटलाय आणि गुण बहाल केला. एक प्रकारे स्वस्तात 1 गुण. अजूनही 1 गुणांची आघाडी मांडवा संघाकडे. बघा, मी आत्ताच म्हटलं होतं का वेगळी रणनीती कोच कडून दिलेल्या टिप्स की फक्त रेड जायचं आणि यायचं. वेगवेगळ्या रणनीती या ठिकाणी कराव्या लागतात, वेगवेगळे डावपेच आखावे लागतात, तरच आपण त्या सामन्यामध्ये हिरो ठरत असतो. 6 विरुद्ध 1 अशी ही रेड. या ठिकाणी मात्र मधल्या फळीमध्ये मनोज सारख्याला पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय आणि 1 गुणांनी सुद्धा टाळ्यांचा गजर केला जातोय मनोजसाठी. नऊ 11-11-9. 1 डाव तुझा आणि 1 डाव माझा, असा हा रोमांचक सामना. गोंधळपाडा वर्सेस मांडवा. क्वार्टर फायनलचा सामना जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल, म्हणजेच बक्षिसाचा मानकरी ठरेल.
कुठले